हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. आज प्रेमाच्या दिवशी तुम्हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. मागच्या 8 दिवसामध्ये आपण सगळ्यांनी एक गोष्ट नक्की केली असेल, एकमेकांना रील्स पाठवणं. कुणी आपल्या पार्टनरला, कुणी आपल्या फ्रेंड्सला रील्स पाठवत आहे. त्या रील्समधून कधी प्रेमाचे संदेश आहेत, कुणी सिंगल असेल तर कसं आयुष्यभर सिंगल राहाल, किंवा सिंगल आयुष्य कसं चांगलं, असे बरेच प्रकारचे रील्स सगळे एकमेकांना पाठवत आहेत. आता जर कुणी कुणाला रील्स पाठवले तर त्याचं अपेक्षित रिॲक्शन काय असू शकते? एक तर त्या रील्सला कुणीतरी चांगल्या प्रकारे पॉझिटिव्हली रिस्पॉन्ड करणार, किंवा तशाच रिलेटेड दुसरी एखादी रील पाठवणार, किंवा त्याच्यावरती निगेटिव्ह पण रिॲक्शन असू शकते की काही काम नाही आहे का, काय हे दिवसभर बिनकामाचं काम करत बसायचं. किंवा तिसरी रिॲक्शन असू शकते की कम्प्लिटली इग्नोर, त्याच्याकडे बघितलंच नाही जाणार. तर अशा रिॲक्शन्स आपल्याला भेटतात. आता मी आता ही गोष्ट तुम्हाला का सांगत आहे, तर याला म्हणतात हे जे आहे रील्स पाठवणं, याला आपण बीड्स ऑफ कनेक्शन म्हणू शकतो. बीड्स ऑफ कनेक्शनचं एक उदाहरण असू शकतं. आता बीड्स ऑफ कनेक्शन म्हणजे काय, तर एखाद्याने एक पहल करणं की जिथे आपण कनेक्शन वाढवू शकतो. तर आता ही जी कन्सेप्ट आहे ही कुणी दिली आहे, तर ही दिली आहे जुली अँड जॉन गॉटमन. त्यांचं हे एक पुस्तक आहे फाईट राईट म्हणून, आणि अजून असंच त्यांचं एक दुसरं पुस्तक आहे 7 प्रिन्सिपल्स ऑफ हेल्दी मॅरेज. तर जॉन अँड जुली गॉटमन यांचा अभ्यास हा प्रेमासंबंधित आहे. प्रेमामागचं सायन्स समजून घेण्याच्या मागच्या 30 वर्षाचा अभ्यास आहे. तर त्यांनी एक लव लॅब तयार केली आहे, जी आहे युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टनमध्ये. त्याच्यामध्ये त्यांनी साधारण 3000 कपल्सचा स्टडी केला आहे, आणि त्या स्टडीमध्ये त्यांच्याकडे जेव्हाही कपल्स येतात तर ते सहसा त्रासात असतात आणि थेरपीसाठी आलेले असतात. तर पहिल्या 3 मिनिटात त्यांच्यामध्ये जे काही कॉन्फ्लिक्ट चालू आहेत त्याच्यावरून त्यांचं 90% प्रेडिक्शन आहे की पुढच्या 6 वर्षात हे कपल कसं असणार. एवढं त्यांचं 90% ॲक्युरेट प्रेडिक्शन आहे की हे कपल थ्राईव्ह करणार की हे कपल डिवोर्स घेणार. तर त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं आहे त्यांच्या रिसर्चमध्ये, तर त्यांच्या रिसर्चमध्ये त्यांनी 2-4 गोष्टी सांगितलेल्या आहेत. आता बीड्स ऑफ कनेक्शन म्हणजे नेमकं काय आपण समजून घेऊ. बीड्स ऑफ कनेक्शन म्हणजे कुणीतरी पहल करणं संपर्काची. आता याचे उदाहरणं काहीही असू शकतात. जसं की एखाद्याने जर म्हटलं आहे की मला तहान लागली आहे, तर ही बीड्स ऑफ कनेक्शन असू शकते. तर दुसऱ्यांनी पाणी देणं. कुणी म्हटलं आहे की अरे किती सुंदर वातावरण आहे यात, तर दुसऱ्यांचा रिस्पॉन्स असा असू शकतो, हो खरंच आहे, याच्यामध्ये आपण वॉकला जाऊ शकतो. तर अशा बीड्स ऑफ कनेक्शनला रिस्पॉन्स देणं पॉझिटिव्ह हे एक चांगल्या हेल्दी नात्याचा रोडमॅप असू शकतो. तर त्यांनी अजून दुसरी गोष्ट काय सांगितली आहे की जेव्हाही कॉन्फ्लिक्ट होत असतात एखाद्या नात्यामध्ये, तर कॉन्फ्लिक्ट कशा प्रकारचे आहेत किंवा कॉन्फ्लिक्ट्स होऊच नये यापेक्षा जास्त महत्त्वाचं काय आहे, त्या कॉन्फ्लिक्ट्समध्ये तुम्ही एकमेकांसोबत कसे आहात, त्याच्यामध्ये तुम्ही एकमेकांना रिस्पॉन्स कसे देत आहात. म्हणजे कॉन्फ्लिक्ट्स होत असताना, भांडणं होत असताना कुणी कदाचित खूप जोरात भांडणारे पण असू शकतात दोघं, कुणी असेही असू शकतात की समजून सांगणारे असू शकतात, किंवा असे असू शकतात की कुणी एकदमच कॉन्फ्लिक्टच अवॉइड करणारे असू शकतात. या कुठल्याही प्रकारचे तुम्ही असू शकता, पण त्या प्रकारावरती तुमचं नातं चांगलं राहील की नाही हे ठरत नाही. तर ज्यावेळेस तुमची भांडणं होत आहेत त्यावेळेस तुम्ही पॉझिटिव्हली किती एंगेज होता आणि निगेटिव्हली किती एंगेज होता
याच्या रेशिओवरती अवलंबून आहे की तुमचं नातं चांगलं चालणार आहे की डिवोर्समध्ये एंड होणार आहे. म्हणजे पॉझिटिव्ह रिस्पॉन्स किंवा पॉझिटिव्ह एंगेजमेंट कशी असू शकते की कुणीतरी काहीतरी बोलतं आहे, काहीतरी मुद्दा सांगतं आहे किंवा रागात काहीतरी बोलतं आहे, तर त्यावेळेस दुसरा ऐकून घेत आहे का, त्याच्या भावनांना व्हॅलिडेट करत आहेत का, साधं चूक झाली तर त्याला सॉरी म्हणत आहे का, किंवा बोलताना नॉड करत आहे का, किंवा रिअश्युअर करत आहे की ठीक आहे तुझं म्हणणं बरोबर आहे, किंवा मागच्या वेळेस जेव्हा आपण काहीतरी कॉन्फ्लिक्ट रिझॉल्व केला होता तर आपण कसा सक्सेसफुली रिझॉल्व केला होता याची आठवण करून देणं, किंवा खूपच जास्त वातावरण तापलेलं असताना काहीतरी जोक सांगणं, किंवा रिअश्युरिंग टच करणं, हातावरती हात ठेवणं. तर ह्या झाल्या पॉझिटिव्ह गोष्टी ज्या कॉन्फ्लिक्टमध्ये करू शकतो. आता ह्या पॉझिटिव्ह गोष्टी आणि काही आहेत निगेटिव्ह गोष्टी, जसं काही डोळे फिरवणं की आता हे परत तसंच सुरू झालं, ती निगेटिव्ह रिॲक्शन देणं, किंवा आवाज काढणं अशा प्रकारचे की यांचं तर नेहमीच सुरू आहे, आता हेच नेहमी भांडणच करत राहणार आहे, कुठली ना गोष्टी सांगत राहणार आहे. अशा प्रकारे डिसमिसिव्हनेस हा एक निगेटिव्ह रिॲक्शन आहे, किंवा ब्लेम करणं समोरच्यावरती हा निगेटिव्ह रिॲक्शन आहे, ऐकूनच न घेणं किंवा तिथून निघून जाणं ही निगेटिव्ह रिॲक्शन आहे. तर पॉझिटिव्ह रिॲक्शन जास्त असणं आणि निगेटिव्ह रिॲक्शन कमी करणं हे एक सक्सेसफुल नात्याचा रोडमॅप असू शकतो. त्यांनी अजून काय अवॉइड करायचं हे सांगितलं आहे. तर अवॉइड करायचे मेन 4 गोष्टी आहेत. त्याला त्यांनी हॉर्समन्स ऑफ अपोकॅलिप्स म्हटलं आहे. हेल्दी नातं बनवण्यासाठी आता काय अवॉइड करायचं याच्याबद्दलही त्यांनी माहिती दिली आहे. तर त्यांनी सांगितलं आहे 4 गोष्टी ज्या की अवॉइड करायच्या आहेत. ती आहे कंटेम्प्ट, क्रिटिसिझम, डिफेन्सिव्हनेस अँड स्टोन वॉलिंग. तर आपण एक एक गोष्ट समजून घेऊयात. कंटेम्प्ट म्हणजे काय, तर आपण दुसऱ्यापेक्षा काहीतरी वर्चस्व दाखवणं आणि दुसऱ्यांना कमी लेखणं म्हणजे कंटेम्प्ट. तर ही गोष्ट टाळली पाहिजे. डिफेन्सिव्हनेस, कुणी काहीतरी सांगतंय तर पहिलेच आपले सगळे शस्त्र घेऊन उभे राहणं की नाही असं तर बिलकुलच झालं नाही आहे, तू उगीचच ब्लेम करत आहे. क्रिटिसिझम म्हणजे काय हे तर तुम्हाला माहीतच असेल. बऱ्याचदा लोक म्हणतात की पॉझिटिव्ह क्रिटिसिझम चांगला असतो, पण मला वाटतं नात्यामध्ये कुठलाही क्रिटिसिझम हा हानिकारक आहे. कारण आपण त्याच्या नजरेमध्ये सर्वोत्कृष्ट असावं असं वाटतं, आणि ज्यावेळेस क्रिटिसिझम हा पार्टनरकडून येतो त्यावेळेस तो जास्त हर्ट करणारा असतो. तर क्रिटिसिझम कुठल्याही प्रकारचा टाळावा. आणि स्टोन वॉलिंग, चौथा आहे स्टोन वॉलिंग. स्टोन वॉलिंगचा अर्थ काय, तर इनडिफरन्सची फिलिंग की तू काय म्हणतीये, काय होतं आहे त्याच्याबद्दल मला काहीच न वाटणं, असं उंच दगडांच्या भिंती बांधल्यासारख्या इमोशन्सच्या मध्ये उभ्या करून देणं की भांडण झालं आहे त्याचा काही फरक पडत नाही आहे, काही सांगण्याचा प्रयत्न करत आहोत त्याचाही काही फरक पडत नाही आहे, किंवा प्रेमाची भावना दाखवत आहे त्याचाही काहीच फरक पडत नाही आहे. कम्प्लिटली इमोशनली अवॉइडन्स म्हणजे स्टोन वॉलिंग. तर ह्या 4 गोष्टी जर नात्यामधल्या टाळल्या तर नातं अधिक खुलायला मदत होऊ शकते. आता आपण काही गोष्टी समजून घेतल्या, त्यातली एक होती गिविंग पॉझिटिव्ह रिस्पॉन्स टू द बीड्स ऑफ कनेक्शन. कुणीही काही प्रेमाची पहल करत आहे तर त्याला रेसिप्रोकेट चांगल्या पद्धतीने करणं. ज्यावेळेस कॉन्फ्लिक्ट होत आहेत, भांडण होत आहेत, त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह एंगेजमेंट जास्त ठेवणं. आणि तिसरी गोष्ट, ह्या 4 गोष्टी नात्यांच्यामध्ये येऊ न देणं. याच्यासाठी दुसऱ्यांवरती काम करण्यापेक्षा स्वतःवरती जास्त काम करण्याची गरज आहे. तर धन्यवाद. आजच्या दिवसांच्या परत सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा.